तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं नदीच्या माशाचं कालवण। आता हा जो मासा आहे तो आहे पातीचा, म्हणजेच काही ठिकाणी त्याला शिवडाही बोलतात, पण आमच्याकडे तर बोलतात पाती। आता हा जो पाती आहे तर तो पहिला इकडे आपण कट करून घेतलेला आहे। आणि खरं सांगायचं तर नदीच्या माशांना तोड नाही। आता आम्हाला तर नदीचे मासे खूप आवडतात, तर आता आम्ही तुम्हाला दाखवते किती मोठा पातीचा मासा होता। तर इकडे बघा, हा होता पातीचा मासा जो आपण कट केलेला आहे। आता याच्या मी 2 रेसिपी दाखवणार आहे। तर पहिला एकदा रसा करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची फ्राय सुद्धा दाखवणार आहे। तर पहिला आपण रशाची तयारी करू। तर इकडे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये भरपूर असं लसूण टाकायचं आहे। जेव्हा आपण मच्छी करतो त्यावेळेस आपण भरपूर असं लसूण वापरायचा असतो। आणि मस्त असं लसूण टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला आणि आपल्या आवडीनुसार तिखट मसाला घातलेला आहे। आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। तर यामध्ये मी थोडंसं वाटणचं पाणी आहे ते घातलेलं आहे, जेणेकरून मसाला आपला करपायला नको। आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण वाटण घातलेलं आहे आणि वाटण घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे। त्यानंतर वाटण आणि जो मसाला आहे तो व्यवस्थित असं थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जो मासा कट करून ठेवलेला होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहे। आता मासा जो होता तो जवळजवळ 4 ते 5 किलोचा होता आणि नदीचा असल्याकारणानं याला आपल्याला थोडंसं जास्त शिजवायला लागणार आहे। तर जर मासा छोटा असला तर शिजायला पटकन शिजतो। तर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण हे एक वाफ काढून शिजायला ठेवणार आहोत। लगेच यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहेत। तर इथे आपण 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घेऊ। तर इकडे 5 मिनटं झालेली आहेत आणि इकडे बघा मच्छीला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना थोडंसं हलक्या हाताने करून घ्यायचं। आता मिक्स करून झालं की इथे आपण मस्त असं चिंच घातलेलं पाणी ते टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा शिजण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत। आता इथे मी गरम पाणी घातलेलं आहे, तुम्ही शक्यतो गरम पाणीच वापरा। आता आपण यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे, तर ते इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण याला 15 ते 20 मिनिटांसाठी शिजायला ठेवणार आहोत। आता आपल्याला जर जेवढा रस्सा हवा असेल तेवढाच आपण रस्सा ठेवायचा आहे, म्हणजेच तेवढं आपण पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून शिजायला ठेवायचं आहे। तोपर्यंत जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पेजवर जर बघत असाल तर पेजला फॉलो जरूर करा। तर इथे बोलता बोलता आपल्या पातीच्या माशाचं जे कालवण आहे ते रेडीसुद्धा झालेलं आहे आणि सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही सुद्धा खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा। बाय बाय।